तर हिवाळ्यात आपल्याला पालेभाज्या किंवा दुसऱ्याही भरपूर अशा भाज्या आपल्याला भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आणि स्वस्त मिळतात. तर त्यातलीच पालेभाजीमधली भाजी म्हणजे कोथिंबीर. तर हिवाळ्यात आपल्याला कोथिंबीर भरपूर प्रमाणात मिळते. तर कोथिंबीरपासून आपण उकडून घेतलेली वडी बनवतो, पण ती वडी फक्त एक दिवस खाता येते. तर आज आपण 15 दिवस टिकणारी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मोठ्या वाटीत 1.5 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. पाव चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर थोडंसं जिरं घेतलं आहे. जिरा पावडर असेल तर तेही तुम्ही वापरू शकतात. जिरं थोडं मी हातावर क्रश करून टाकून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये वाटून छान बारीक वाटण करून घेतलं आहे, ते टाकलं आहे. यामुळे ही वडी छान मस्त झणझणीत येईल, खायला चव छान लागते. आणि आता 1.5 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. लक्षात ठेवा, कोथिंबीर व्यवस्थित निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि अगदी बारीक कापायची आहे, शक्य तेवढी बारीक कापायची. तर कोथिंबीर टाकून घेतली आहे. 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ टाकली आहे. 1 चमचा तेल टाकून घेतलं. यामुळे ही कोथिंबीर वडी छान खुसखुशीत येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कडकडीत उकळतं पाणी आपल्याला हे पीठ भिजवताना वापरायचं आहे. गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर सर्व साहित्य मिक्स करून अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, कारण बेसन पीठ असल्यामुळे याला अगदी कमी पाणी लागतं. आणि मस्त घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा. याचा सैलसर अजिबात ठेवायचा नाही. तर इथे तुम्ही बघू शकतात, अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून मी घट्टसर गोळा भिजवून घेतला आहे. वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. गोळा परत व्यवस्थित थोडा मळून घ्यायचा आहे. तर पीठ भिजवून तयार झालं आहे. त्यानंतर पोळपाट घेतला आहे. पोळपाटला सर्व बाजूने मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चपातीला आपण जेवढं कणिक घेतो तसा हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला खूपच कुरकुरीत वड्या पाहिजे असतील तर अगदी पातळसर लाटायचं आहे, आणि थोड्या मऊसर पाहिजे असतील तर थोडं जाड ठेवायचं आहे. तर इथे मी अगदी व्यवस्थित एकसारखं असं हे लाटून घेतलं आहे, आपण चपाती लाटतो तसं. तुम्ही बघू शकतात, अगदी मस्त गोल आकारात लाटून झालं आहे. त्यानंतर आता सुरीने हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर असल्याने जरा प्रेस करून आपल्याला सुरी फिरवायची आहे, म्हणजे थोडीफार जी जाडसर कोथिंबीर असते तीही याच्यामुळे कापली जाते अगदी व्यवस्थित, ज्यामुळे वडीचा आकार बिघडत नाही. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि 15 दिवस या वड्या जशाच्या तशा राहतात. तुम्ही प्रवासातही या कोथिंबीरच्या वड्या नेऊ शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता, छान अशा वड्या मी कापून घेतल्या आहेत. एका साईडला तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला या वड्या दोन्ही साईडने मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आता तेलात मावतील तेवढ्या वड्या टाकून घेते मी. आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी. आणि आपण नेहमी ज्या उकडून कोथिंबीरच्या वड्या बनवतो त्या फक्त आपण एकच दिवस खातो, पण या वड्या तुम्ही 15 दिवस खाऊ शकतात. अगदी जशाच्या तशा राहतात, अजिबात खराब वगैरे होत नाही, कारण त्या मस्त अशा आपण तळून घेतलेल्या असतात. तर तळून झालेल्या कोथिंबीरच्या वड्या मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाच्याही वड्या करून तळून घेते. मुलांना बऱ्याचदा मधल्या वेळेस काहीतरी खायला पाहिजे असतं, तर या वड्या तुम्ही एकदा करून ठेवल्या की 10 ते 15 दिवस टेन्शन नाही. काही खायला मागितलं ते आपण पटकन देऊ शकतो. आणि याच्यात सगळं साहित्य पौष्टिक आहे, त्यामुळे खायला द्यायला काही हरकत नाही. मग वाट कसली बघताय, पटकन अशा कोथिंबीर वड्या करून तुम्हीही बनवून ठेवा. कोथिंबीर स्वस्त आहे तोपर्यंत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा.